नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे. पाहू शकता बघा, मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. महिलांना पुन्हा 3,000 येणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, महिलांना 3,000 रुपये पुन्हा येणार आहेत. आता कोणत्या महिलांना हे 3,000 रुपये येणार आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपये तर तुम्हाला मिळणारच आहेत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर पुन्हा 3,000 रुपये महिलांना येणार आहेत. त्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्या महिलांना या ठिकाणी पुन्हा 3,000 रुपये मिळणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत. 4,500 रुपये तर सप्टेंबर महिन्यात पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्या महिलांना 4,500 रुपये सप्टेंबर महिन्यात मिळणारच आहेत. परंतु पुन्हा महिलांना 3,000 रुपये येणार आहेत. आता हे कोणत्या महिलांना 3,000 रुपये येणार आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्व महिलांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला माहिती या ठिकाणी महत्त्वाची मिळणार आहे. पुढे बघा, दुसरी यादी मंजूर करण्यात आलेली आहे. बघा, ज्या महिलांना आता पैसे वाटप करण्यात येणार आहे, दुसरा हप्ता जो आहे ज्या महिलांना वाटप केला जाणार आहे त्या महिलांची यादी मंजूर करण्यात आलेली आहे. महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. सर्वांनी लगेच लाईक करून टाका व्हिडिओला. बघा, दुसरी यादी मंजूर करण्यात आलेली आहे. शासनातर्फे या ठिकाणी ही यादी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही जी काही यादी आहे ती लवकरच त्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी पाठवली जाणार आहे. कारण यादी मंजूर झाली म्हणजेच तुमचे पैसे या ठिकाणी आता तुम्हाला पाठवले जाणार आहेत. त्याची देखील माहिती पाहणार आहोत. आता पैसे कधी पाठवले जातील, दुसऱ्या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. दुसरा हप्ता कधी तुम्हाला मिळेल त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर पाहायला मिळतात. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकूण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे 2-3 अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्यानेच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित असते. बघा, त्या महिलांच्या खात्यात पुन्हा 3,000 होणार जमा. सरकारने घेतला मोठा निर्णय. तर बघा, सरकारने निर्णय घेतलेला आहे. 3,000 रुपये पुन्हा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आता कोणत्या महिला आहेत बघा, तर त्या महिलांची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 4,500 रुपये सप्टेंबरमध्ये तुम्हाला मिळतीलच, परंतु 3,000 रुपये पुन्हा कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही देखील त्यामध्ये आहात का ते देखील पाहणार आहोत. सर्वच माहिती व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पहा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत. बघा, तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले होते किंवा जमा झालेले असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये आले लिहून पाठवू शकता किंवा हो लिहून पाठवू शकता. ठीक आहे. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे. यामागचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर महिलांच्या खात्यात जमा झाले, पण ते अचानक गायब झाले होते. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला होता. बघा, तुमच्या देखील अकाउंटमधून अचानक पैसे गायब झाले होते का, तर ते देखील तुम्ही सांगू शकता. मात्र या महिलांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. बघा, दिलासादायक निर्णय सरकारने घेतलेला आहे. कोणत्या महिलांसाठी? ज्या महिलांच्या अकाउंटमधून अचानक पैसे गायब झाले होते, तर त्या महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या महिलांनी 31 जुलै आधी लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केले होते त्या महिलांच्या खात्यात 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान 3,000 रुपये जमा झाले होते. तर बघा, 31 जुलै आधी ज्यांनी अर्ज भरले होते त्या महिलांनाच पैसे मिळाले होते. ठीक आहे. 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान 3,000 रुपये तुम्हाला मिळाले होते का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील तर हो लिहून पाठवा. दुसऱ्या हप्त्याची तारीख देखील आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जमा झाले होते. त्यामुळे रक्षाबंधनाला महिलांना सरकारकडून ओवाळणी मिळाली होती. मात्र ही ओवाळणी अचानक बँकेने काढून घेतली होती. त्यामुळे अनेक महिलांना याचा धक्का बसला होता. बघा, अनेक महिलांच्या अकाउंटमधून पैसे जे ते कट केले गेले होते. अनेक वेगवेगळे कारणं त्यामध्ये होते, बँकेचे चार्जेस वगैरे. त्याचं झालं असं बघा की अनेक महिलांनी खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याने त्यांच्यावर इंटरेस्ट लागला होता आणि सरकारकडून जसे पैसे खात्यात टाकले गेले तसा ती रक्कम इंटरेस्ट स्वरूपात वजा करण्यात आली. त्यामुळे महिलांना योजनेचे पैसे येऊन देखील महिलांचे खाते जे आहेत ते रिकामे राहिले होते. याचा महिलांना मोठा झटका बसला होता. बघा, बहुतेक महिलांनी कमेंट्समध्ये देखील सांगितलं होतं, सर मला 3,000 रुपये मिळाले. 3,000 रुपयामधून दुसरा मेसेज मला आला की 1900 रुपये राहिले, म्हणजे 1,100 रुपये जे ते कापले गेले होते आणि त्या 1900मधून मी 1,500 रुपये काढलेले आहेत. 400 रुपये आता अकाउंटला आहेत. अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी महिलांसोबत जे पैसे ते कट झालेले होते. त्यामध्ये महिलांना खूप मोठ्या पद्धतीने त्रास त्या ठिकाणी झाला होता, मोठा झटका बसला होता. तर अनेक महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये अशा सूचना महिला व बालविकास विभागाने बँकांना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला कोणताही लाभ
कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत। बघा, सर्वच बँकांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीचा जो काही लाभ आहे, माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो महिलांकडून काढून घेऊ नये, महिलांचे पैसे कपात करू नये अशा सूचना दिलेल्या आहे। म्हणजेच बघा, आता 3000 रुपये आले होते ते देखील तुमचे त्या ठिकाणी वापस तुम्हाला मिळतील, म्हणजे जे काही पैसे कापले असतील ते। त्यासोबतच आता 4500 रुपयांचा जो हप्ता तुम्हाला येणार आहे, पुढे आपण ती माहिती पाहणार आहोत। यादीला मंजुरी दिली गेलेली आहे, ती यादी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यादीला मंजुरी कशी दिली गेली आहे, कुठे दिली गेली आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त पाहत राहा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल। तर बघा, 4500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आता सप्टेंबरमध्ये तुमचा पैसा येणार आहे, सप्टेंबरमध्ये तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला 4500 रुपये मिळतील। 4500 रुपये कसे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3ही महिन्यांचे मिळून पैसे तुम्हाला मिळणार आहेत। ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना, आणि ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले होते त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहेत। ठीक आहे, तर ते 1500 रुपयांमधून कुठली रक्कम कापू नये, त्यासोबतच या 3000मधून जी रक्कम कापलेली ती देखील वापस करण्यात यावी, किंवा यानंतर कुठलीही कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत। लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिलेले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। पाहू शकता, ऑफिशियल अकाउंट आहे त्यांचं, अदिती सुनील तटकरे यांनी या ठिकाणी ऑफिशियल माहिती दिलेली आहे। पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये, महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने सर्व बँकांना या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठलेही पैसे जे आहेत ते वजा करता येणार नाहीत। त्यासोबतच कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे, अशी देखील माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर बघा, अदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास, महाराष्ट्र शासन, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर बघा, सरकारने घेतलेल्या या निर्णयाने महिलांच्या खात्यात आता पुन्हा 3000 जमा होणार आहेत। या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर बघा, तुम्हाला देखील हा दिलासा मिळालेला आहे का? तुम्हाला जर वाटत असेल की हो, खरंच दिलासादायक बातमी आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता। आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही, आमचे पैसे कापले गेलेत परंतु अजून परत मिळालेले नाही, तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी। बघा, दुसऱ्या यादीला मंजुरी दिली गेलेली आहे। तर बघा, ह्या ठिकाणी दुसरी यादी जी आहे ती यादीला मंजुरी गेलेली आहे। बघा, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे। शनिवारी सकाळी योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आली। 11,520 महिलांना आता लाभ मिळणार आहे। बघा, नव्याने ह्या ठिकाणी दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे कोरेगाव विधानसभा समितीमार्फत। तशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती स्थापन केली आहे। तर त्या समितीने देखील ह्या ठिकाणी दुसऱ्या यादीला मंजुरी दिलेली असेल। ती यादी मंजुरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल। जिल्हाधिकारी ती महिला व बालविकास विभागाकडे पाठवतील, आणि तो जो काही डेटा आहे तो विभागाकडून त्या ठिकाणी बँकेकडे पाठवला जाईल, आणि त्यानंतर तुम्हाला लाभाचे जे पैसे आहेत ते वितरित करण्यात येणार आहेत। लाभाचा जो काही पैसा आहे तो तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर लाभ कधी वितरित केला जाणार आहे त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूया। दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पाहू शकता, दुसरी यादी जी आहे ती त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। सर्वच याद्या ज्या आहेत त्या या ठिकाणी विभागाकडे पाठवल्या जातील, आणि त्यानंतर तुम्हाला देखील पैसे पाठवले जाणार आहेत। त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया। तर बघा, पाहू शकता, मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केला आहे, ज्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे, जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो। बघा, जिल्हा स्तरावरील प्रशासकीय जे आता मी तुम्हाला दाखवलं ती यादी मंजूर झाली आहे, म्हणजे जिल्हा स्तरावरील ती यादी आहे, ती मंजूर झाल्यानंतर तो जो काही डेटा आहे तो विभागाकडे येतो। त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते। त्यामुळे लवकरच 31 जुलैनंतर तरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे। बघा, माननीय मंत्री महोदयांनी स्वतः सांगून टाकलेलं आहे की तुम्हाला लवकरच या ठिकाणी लाभ जो आहे तो मिळणार आहे। 31 जुलैनंतरच्या ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या याद्या या ठिकाणी विभागाकडे यायला सुरुवात झालेली आहे। तो डेटा विभागाकडे आल्यानंतर लगेचच लाभ देण्यासाठी ही यादी जी आहे ती बँकेकडे पाठवली जाईल, आणि बँकेकडे पाठवली गेल्यानंतर लगेचच एक बटन दाबलं की तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होईल। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 4500 रुपये महिलांना मिळतील ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही त्या महिलांना, आणि ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये
रुपये मिळाले होते त्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वांना सप्टेंबरमध्येच पैसे मिळणार आहेत. पुढचा हप्ता सप्टेंबरमध्ये आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला मिळत राहतात. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.